शेतमाल आणि प्रक्रिया मालाच्या निर्यातीला केंद्र शासनाची मंजुरी। पोषक हवामानामुळे गहू उत्पादनात वाढ। आणि जळगावच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा कृषक यंत्र निर्मितीचा अनोखा उपक्रम। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। सेंद्रिय शेतमाल आणि प्रक्रिया माल निर्यातीस केंद्र सरकारने पूर्णतः मोकळीक दिली असून आवश्यकतेनुसार सेंद्रिय कडधान्यांवर नियंत्रण बसेल। या निर्णयामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषय समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेण्यात आला। या निर्णयामुळे शेतमाल उत्पादन खर्च कमी होऊन सेंद्रिय शेतमालास योग्य भाव मिळेल आणि त्यामुळे अधिकाधिक शेतकरी सेंद्रिय शेतीचा माल अनुसरतील। तसंच या उत्पादनांच्या स्थिर आणि शाश्वत निर्यात धोरणामुळे निर्यातदारांना परदेशातील संस्थांबरोबर दीर्घकालीन करार करता येतील आणि शेतकऱ्यांमध्ये साखळी तयार करता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। पोषक हवामान पीक क्षेत्रात वाढ, त्यामुळे भारतातील गहू उत्पादन यंदा 95.5 दशलक्ष टनांवर पोहोचेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेने व्यक्त केला आहे। भारत सरकारने गहू आयातीवर 10% आयात शुल्क लागू केल्याने आयात कमी होईल, तर जगात 2016-17 या वर्षात गव्हाचं विक्रमी उत्पादन झालं आहे। जगातील मका उत्पादन 1.2 अब्ज टन होण्याचा अंदाज आहे, तर भात उत्पादनात वाढ होणार आहे। जगात 119.2 दशलक्ष टन भात साठा शिल्लक राहील, तर सोयाबीन उत्पादन 344.7 दशलक्ष टनांवर पोहोचेल। शेतीची कामं कमी खर्चात आणि कमी श्रमात व्हावीत यासाठी जळगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोखं कृषक यंत्र तयार केलं आहे। पिंपरी चिंचवड इथं नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय डीपेक स्पर्धेत या यंत्राला प्रथम पारितोषिक मिळालं। त्याबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे। जळगावच्या एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या यंत्र विभाग 4थ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हे बहुउपयोगी कृषी यंत्र तयार केलं आहे। जमिनीची मशागत, पेरणी, फवारणी आणि पिकांची कापणी या यंत्राने करता येते। फक्त 1 लिटर पाण्यात अर्धा एकर शेतीची नांगरणी या यंत्राद्वारे सहज होते। शेतीत जे मोठे मोठे ढेकूळ असतात ते फोडण्याचं काम या यंत्राद्वारे केलं जातं। हे यंत्र आणि यात आम्ही 2 वेगवेगळ्या रंगाच्या बॉडीज तयार केल्या, एक काळ्या रंगाची आणि लाल रंगाची। तर लाल रंगाच्या बॉडीवर पेरणी आणि फवारणी होते, तर काळ्या रंगाच्या बॉडीवर रोटावेटर आणि काप म्हणजे 2 शेतीची कामं होतात। केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं या कृषी यंत्राच्या निर्मितीसाठी 1 लाख रुपयांचा निधी दिला होता, पण अवघ्या 33,000 रुपयातच हे यंत्र तयार करण्यात आलं। या डिपेक्स कॉम्पिटिशन मध्ये 750च्या वर प्रोजेक्टच्या एंट्री आल्या होत्या। त्यातून 250 एंट्रीज त्यांनी सिलेक्ट केल्या आणि मग 250 नंतर आम्हाला ॲग्रिकल्चर म्हणजे शेतकीय विभागातून त्यांनी प्रथम क्रमांक या उपकरणाला मिळाला आहे। तसेच या उपकरणाला मुख्यमंत्री, राज्यपाल यांनीही कौतुक केलं या उपकरणाचं। आधुनिक शेती करताना अनेकदा महागडी अवजारं घेणं शेतकऱ्यांना परवडत नाही। अशा स्थितीत या नव्या यंत्राची व्यावसायिक तत्वावर निर्मिती झाल्यावर शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळू शकेल यात शंका नाही। देशातून एप्रिल ते डिसेंबर दरम्यान 6,60,975 टन मसाल्याची निर्यात झाली असून त्याचं मूल्य 125.91 अब्ज रुपये एवढं आहे, अशी माहिती भारतीय मसाले मंडळानं दिली आहे। भारतातून होणाऱ्या मसाले पदार्थांच्या निर्यातीत 9% वाढ झाली असून यंदा जिरं आणि लसूण या पदार्थांना अधिक मागणी राहिली। देशातून 85,500 टन हळद निर्यात केली गेली, तर छोट्या वेलदोड्यांची निर्यात 22% कमी झाली। देशातून निर्यात होणाऱ्या मिरचीत 3% वाढ होऊन एकूण 2,60,250 टन मिरची निर्यात झाली। देशातून अमेरिका, चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, सौदी अरेबिया, जर्मन, सिंगापूर, जपान अशा देशांमध्ये मसाले पदार्थांची निर्यात केली जाते। आणि आता पाहूयात बाजारभाव।
जाणून घेऊया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। भेंडी कमाल 4000 रुपये प्रति क्विंटल, किमान 3000 रुपये प्रति क्विंटल। कारली 4800, 3000। गाजर 1500, 1000। शेवगा 500, 200। कांदा 700, 300। बटाटा 1200, 500। टोमॅटो 4000, 2000। कलिंगड 800, 400 आणि चिक्कू कमाल 2500 रुपये प्रति क्विंटल, किमान 1000 रुपये प्रति क्विंटल। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आणि आता जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे। पुढील 24 तासात पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून या व्यतिरिक्त राज्यात हवामान कोरडे राहील। पुढील 3 दिवसात कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही। शेतकरी बंधूंनी कोकणात नारळावरील पानांवरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी। तसेच कोंब कुजव्या रोगाने मेलेले माड रोगाचा पुढील प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाळून नष्ट करावेत। मध्य महाराष्ट्रात उन्हाळी भुईमुगास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। उन्हाळी भुईमुगावरील पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या बंदोबस्तासाठी सायपरमेथ्रिन 20% प्रवाही 4 मिलीलिटर किंवा क्विनॉल्फॉस 25% प्रवाही 20 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। लसूण पिकाची काढणी करून लसूण पातीसह शेतामध्ये सावलीत सुकवावा। मराठवाडा विभागात केळी बागेत योग्य पाणी व्यवस्थापन करावे। बागेत नैसर्गिक आच्छादनाचा वापर करावा। आंबा फळबागेत तसेच उन्हाळी भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे। पाणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी द्यावे। कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये कूलरचा वापर करावा जेणेकरून वाढलेल्या तापमानापासून पक्ष्यांचे संरक्षण होईल। विदर्भात उन्हाळी पिकांना शक्यतो सायंकाळी पाणी द्यावे व पिकांमध्ये आच्छादनाचा वापर करावा। उन्हाळी भेंडी पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी 2 ते 3 निंदण करावे। लागवडीपासून 40 ते 45 दिवसात भेंडी प्रथम काढण्यास तयार होते। पीक काढणीस तयार झाल्यानंतर दर 3 ते 4 दिवसांनी काढणी करावी। कलिंगड व खरबूज पिकावरील फुलकिडे, मावा व पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी कार्बोसल्फान 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। भाजीपाला पिकांचे ऊन व उष्ण वारा यापासून संरक्षण करण्याकरता शेताभोवती शेवरी किंवा मका पिकाची लागवड करावी। जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यामध्ये हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी। धन्यवाद। आणि आता जाणून घेऊयात राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 33, किमान 25 अंश सेल्सिअस। पुणे 37, 18। नागपूर 43, 25। औरंगाबाद 39, 24। सोलापूर 41, 23 आणि नाशिक कमाल 36, किमान 19 अंश सेल्सिअस। हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। नमस्कार मंडळी,
कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या मानवाच्या प्रमुख गरजा आहेत. वस्त्र ही त्यातली एक महत्त्वाची गरज. आपल्या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ह्या वाढणाऱ्या लोकसंख्येला आवश्यक असणारी वस्त्र आपल्या देशामध्येच निर्माण व्हायला पाहिजेत. आपल्या देशामध्ये तसं बघितलं तर ऊसाखालोखाल जर जास्त लागवड कुठल्या पिकाची केली जात असेल तर तो आहे कापूस. भात पिकानंतर कापसाचाच नंबर लागतो, ज्याची लागवड आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. इतकंच नव्हे तर कापूस परदेशामध्ये निर्यातसुद्धा केला जातो. आपल्या भारतीय आर्थिक व्यवस्थेचा कापूस हा कणा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ह्या कापसाची अजून चांगली लागवड आपण कशी करायची, कारण आता उन्हाळा आलेला आहे. उन्हाळी बागायती कापसाची लागवड करून अधिक उत्पादन कसं मिळवायचं, त्यासाठीची कोणती काळजी घ्यायची, पिकाचं कसं कीड रोगापासून आपण रक्षण करायचं, पाणी व्यवस्थापन कसं करायचं, ह्या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे उन्हाळी बागायती कापसाच्या लागवडीची तयारी. आणि यासाठी आपल्याला माहिती करून द्यायला आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर रावसाहेब भारुड. डॉक्टर भारुड साहेब हे कापूस सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी वरिष्ठ कापूस पैदासकार म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार मॅडम. डॉक्टर साहेब, कापसाची लागवड ही वेगवेगळ्या हंगामामध्ये केली जाते, तर ते कोणते हंगाम आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात सांगा. विशेषतः कापसाची लागवड ही खरीप हंगामात केली जाते, परंतु ज्या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी उन्हाळ्यामध्ये देखील कापसाची लागवड केली जाते. विशेषतः दख्खन कालवे विभाग की ज्यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्या ठिकाणी उन्हाळी बागायती कपाशीची लागवड ही सर्वसाधारणपणे मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. आणि कोरडवाहू जो कापूस आहे, विशेषतः जो मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात घेतला जातो, त्याची पेरणी ही सर्वसाधारणपणे पूर्व हंगामामध्ये म्हणजे साधारणतः 20 मे नंतर ती पेरणी केली जाते. त्यानंतर आता बीटी जो कापूस आहे त्याची पेरणी ही सर्वसाधारणपणे आपण ही मेच्या शेवटच्या आठवड्यापासून 15 जुलैपर्यंत करायला सांगतो. कारण बीटीची पेरणी जर आपण उन्हाळ्यात केली तर त्यामध्ये मर रोग मोठ्या प्रमाणावर येतो, त्याचबरोबर लाल्या रोग देखील येतो. त्यामुळं कपाशीची लागवड करताना शेतकरी बांधवांनी आपल्याकडे उपलब्ध असलेलं पाणी याचा विचार करून त्या कपाशीच्या पिकाचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या हंगामामध्ये आपण पीक घ्यायला हवं हे पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे. निश्चितच. डॉक्टर साहेब, सध्याची महाराष्ट्राची जी कापूस उत्पादनामध्ये जी स्थिती आहे त्याबद्दल आपण काय सांगाल. तर महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर जवळजवळ 42 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते. महाराष्ट्र राज्य आणि गुजरात ही दोन राज्य अशी आहेत की ज्यामध्ये प्रमुख कापूस घेतला जातो आणि हे क्षेत्र जवळजवळ देशाच्या एकूण क्षेत्रापैकी 38% हे क्षेत्र ह्या दोन राज्यामध्ये येतं. आणि जर उत्पादकतेचा जर आपण विचार केला तर गुजरात राज्याची उत्पादकता ही महाराष्ट्र राज्यापेक्षा थोडीशी जास्त आहे. कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की गुजरातचं क्षेत्र हे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रापेक्षा कमी आहे, परंतु उत्पादकता मात्र हे निश्चितपणाने गुजरात राज्याची जास्त आहे. कपाशीची जर उत्पादकता आपल्याला वाढवायची असेल तर जमीन सुद्धा तशीच योग्य निवडली पाहिजे. आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय सांगाल की कोणत्या तऱ्हेची जमीन कपाशीच्या लागवडीसाठी योग्य आहे आणि कोणत्या जमिनीमध्ये कपाशीची लागवड करू नये जेणेकरून त्याचा परिणाम उत्पादकतेवर होणार नाही. आता कपाशीचं पीक हे शेतामध्ये सर्वसाधारणपणे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ उभं राहतं आणि कपाशीची मुळं ही सोटमुळाच्या प्रकारात येतात. ही मुळं जमिनीमध्ये खोलपर्यंत जातात. त्यामुळं कपाशीच्या लागवडीसाठी जमीन निवडताना ती मध्यम खोल ते भारी खोल अशा प्रकारातली निवडणं अतिशय गरजेचं आहे. आणि खोल जमीन असावी की जेणेकरून कपाशीचे मुळं एक खोलपर्यंत जमिनीमध्ये जाऊ शकतील. आणि त्याचबरोबर जमिनीच्या थराप्रमाणे आपल्याला त्यामध्ये पूर्वमशागत वगैरे करावी लागेल. तर अशा प्रकारे जर जमीन निवडत असताना आपण चांगली काळजी घेतली तर आपल्याला कपाशीचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे घेता येतं. त्याचबरोबर
अतिशय हलक्या किंवा वरकत जमिनीमध्ये कपाशीची लागवड अजिबात करू नये किंवा ज्या ठिकाणी पाणी साठतं किंवा क्षारयुक्त चोपण अशी जमीन आहे अशा ठिकाणी देखील कपाशीची लागवड करू नये. त्याचबरोबर ज्या ठिकाणी सामू किंवा आम्लविम्ल निर्देशांक हा 6 ते 8.5 असा आहे अशाच ठिकाणी कपाशीच्या पिकाची लागवड करावी. ही जमिनीचा एकदा निवड झाली की त्यामध्ये पूर्व मशागतीची कोणकोणती कामं केली पाहिजेत? आता पूर्व मशागत करत असताना आपण एक खोल नांगरट केली पाहिजे, कारण कपाशीचे पिकाची मुळं ही खोलवर जातात. त्याच्यामुळे साधारणतः 12 ते 15 इंचापर्यंत एक खोल नांगरट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याबरोबर एक 2 ते 3 कुळवाच्या उभ्या आडव्या पाळ्या देऊन जमीन ही स्वच्छ केली पाहिजे. अगोदरच्या पिकाची दसकट असतील किंवा हरळीच्या काशा असतील किंवा काडी कचरा असेल तो गोळा करून तो जाळून टाकावा आणि जमीन अगदी स्वच्छ करावी. आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या वाणाची लागवड करायची आहे त्या वाणाच्या निवडीनुसार आपल्याला सऱ्या पाडणे हे अतिशय गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला जर अमेरिकन कापसाची लागवड करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 2 ओळीतील अंतर हे साधारणपणे 90 सेंटीमीटर असायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला इजिप्शियन कापसाची लागवड करायची आहे त्या ठिकाणी 2 ओळीतलेलं अंतर किंवा 2 साऱ्यामधील अंतर हे सर्वसाधारणपणे 120 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. आणि जमिनीच्या उतारानुसार लांबी साधारणपणे एक 8 मीटरपर्यंत 7 ते 8 मीटरपर्यंत असणं गरजेचं आहे. आणि शक्यतो साऱ्या ह्या थोड्याशा उथळ असाव्यात, की खोल जर साऱ्या केल्या आपण तर जमिनीची मुळं जास्त कपाशीची मुळं खोलवर जमिनीमध्ये जातात. पिकाला पाणी जास्त लागतं आणि त्यामुळं पिकाची कायिक वाढ जास्त होते. म्हणून या उथळ प्रकारच्या सऱ्या जर आपण केल्या तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कपाशीचं पीक आपल्याला बघायला मिळू म्हणजे आपल्याला कोणत्या तऱ्हेची कापसाची लागवड करायची आहे त्याला धरून आपण सऱ्यांचं व्यवस्थापन ते केलं पाहिजे निश्चितपणाने. मुळात प्रश्न असा येतो नंतर की एकदा जमीन तयार झाली की त्यामध्ये जी बी आपल्याला पेरायचं आहे त्या बियाण्याची निवड कशी करायची, म्हणजे कोणत्या तऱ्हेचं बी निवडायचं आणि मग त्याला बीज प्रक्रिया करणं सुद्धा गरजेचं आहे का? आता बियाण्याची निवड करत असताना की एकतर बियाणं तुमचं प्रमाणित आणि शुद्ध असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ असणं अपेक्षित नाही. त्याचबरोबर विद्यापीठाने देखील अतिशय चांगले उत्पादन देणारे सुधारित आणि संकरित वाण विकसित केलेले आहे. त्याही वाणाची आपण उन्हाळी हंगामामध्ये लागवड करू शकतो आणि बीटी वाणामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारची निवड करून त्याची लागवड आपण करू शकतो. आता जे बीटीचं बियाणं बाजारामध्ये आहे त्याला बियाण्याची प्रक्रिया केलेली असते, त्याच्यामुळे पुन्हा त्याला प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या ठिकाणी आपल्याला बिगर बीटी वाणाची लागवड करायची आहे त्या ठिकाणी मात्र आपल्याला इमिडाक्लोपिड किंवा थायोथिझाम किंवा कार्बोसल्फान या रसायनांची बीज प्रक्रिया करता येऊ शकते. त्याचबरोबर हवेतील नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी आणि नत्र खताची बचत करण्यासाठी आपण काही जीवाणू संवर्धन खताची देखील बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो. त्यामध्ये प्रति किलो बियाणाला 25 ग्रॅम अझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरिलम आणि त्याचबरोबर 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू याचं द्रावण करून जर आपण ते बियाणाला चांगल्या प्रकारे चोळलं आणि सावलीत वाळून जर त्याची आपण लागवड केली तर निश्चितपणाने आपल्याला चांगला प्रतिसाद त्यामध्ये मिळू शकतो. आपण बीटी बियाणांचा उल्लेख केला, तर बीटी कपाशीचं तंत्रज्ञान जे आहे ते नेमकं काय ते आमच्या शेतकरी बांधवांना जरा सांगा. बीटी म्हणजे बॅसिलस थुरिंजिनेसिस या बॅक्टेरियापासून काही जनुक संशोधित करून त्याचं प्रत्यारोपण हे कपाशीच्या पिकामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या जनुकाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये एक प्रकारचे प्रथिनं तयार करण्याची क्षमता असते आणि ह्या प्रथिनांचा बोंडाळ्याच्या शरीरामध्ये प्रवेश झाल्यानंतर या बोंडाळ्या त्या ठिकाणी मारल्या जातात आणि म्हणूनच बीटी ही बोंडाळीला प्रतिकारक्षम असते. आणि बीटी हे असं तंत्रज्ञान आहे की ते शेतकऱ्यांनी स्वतःहून आत्मसात केलेलं आहे. त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार हा झालेला आहे. बीटी हे अतिशय चांगलं तंत्रज्ञान कपाशीमध्ये आहे.
या तंत्रज्ञानाने कपाशीच्या पिकामध्ये अगदी क्रांती केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण उन्हाळी बागायती कपाशीची जेव्हा चर्चा करतोय तेव्हा उन्हाळी बागायतीमध्ये सुद्धा आपण बीटी बियाणं वापरू शकतो का? शक्यतो आपण उन्हाळी हंगामामध्ये बीटीची लागवड करू नये अशा प्रकारची शिफारस दिलेली आहे. कारण बीटीची लागवड ही सर्वसाधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यानंतरच करावी किंवा ज्या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होते अशा वेळी जर आपण बीटी बियाणाची पेरणी केली तर निश्चितपणाने आपल्याला त्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. आणि उन्हाळी हंगामात जर आपण बीटीची लागवड केली तर त्यामध्ये आपल्याला मर रोग हा मोठ्या प्रमाणावर येतो. त्याचबरोबर लाल्या रंगाचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर येतो. म्हणून बीटी लागवड जर करायची असेल तर ती मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नुकत्याच पावसाला सुरू झाल्याबरोबर जूनमध्ये करायला हरकत नाही. रोपं एकदा शेतामध्ये तयार झाली की आंतरमशागत कोणती करावी या रोपांसाठी? आंतरमशागत एकतर सुरुवातीचे 2 महिने म्हणजे 60 दिवस कपाशीचं पीक हे अगदी स्वच्छ ठेवलं पाहिजे, तणमुक्त ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी 2 ते 3 खुरपण्या करणं गरजेचं आहे. काही तणनाशकांचा देखील कपाशीच्या पिकामध्ये वापर करू शकतो. त्यामध्ये पेंडिमिथिलिन 1.5 लिटर 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची जर आपण उगवणीपूर्वी फवारणी केली तर चांगल्या प्रकारचा आपल्याला तणाचा बंदोबस्त करता येतो. त्यानंतर पुन्हा क्विझॉल्फॉप इथाईल नावाचं एक तणनाशक आहे. हे क्विझॉल्फॉप इथाईल 1.5 लिटर 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची पेरणीनंतर 15 ते 20 दिवसाच्या आत जर आपण फवारणी केली तर आपल्याला तणांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येऊ शकतो. कापसाच्या वाढीच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्याप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन करणं पण महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी नेमकं शेतकरी बांधवांनी काय करायला पाहिजे ते आपण थोडक्यात सांगा जरा. कपाशीमध्ये उगवण, त्यानंतर पाते लागणे, फुले लागणे, बोंड लागणे आणि बोंड भरणं अशा ह्या महत्त्वाच्या अवस्था आहे ज्याला आपण क्रिटिकल स्टेजेस म्हणू शकतो. या अवस्थेत त्यावेळेस जर जमिनीमध्ये ओलावा कमी पडला तर निश्चितपणाने कपाशीच्या उत्पादनावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. आणि म्हणूनच ह्या ज्या संवेदनशील अवस्था आहेत त्यावेळेस आपण पाणी देणं अतिशय गरजेचं आहे. कपाशीचं पीक हे रासायनिक खताला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देतं. त्यामध्ये सरळ वाणांची लागवड करत असताना विद्यापीठाने शिफारस खतमात्रांची दिलेली आहे. त्यामध्ये सरळ वाणांसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश ही शिफारस केलेली आहे. संकरित वाणांसाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश अशी शिफारस केलेली आहे. आणि बीटी वाणांसाठी मात्र जी शिफारस केलेली मात्रा आहे म्हणजे 100-50-50 याच्यात 25% वाढीव मात्रा बीटी कपाशीला देणं गरजेचं आहे. कारण बीटीच्या कपाशीची खतांची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावर असते. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे 125 किलोग्राम नत्र, 65 किलो स्फुरद आणि 65 किलो पालाश अशी शिफारस ही विद्यापीठाने दिलेली आहे. आता ही खतं देताना सुद्धा ते एक विशिष्ट काळजी आपण घेणं गरजेचं आहे. कारण खतं हे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जर आपण दिली नाही तर त्याचा पिकाच्या वाढीसाठी आपल्याला जो अपेक्षित फायदा आहे तर तो तसा होऊ शकत नाही. डॉक्टर साहेब, कापसाच्या बाबतीत असं एक आहे की त्याला द्रवरूप खतं दिली तर ती जास्त फायदेशीर ठरतात, तर ते कितपत योग्य आहे? आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगा? नत्र, स्फुरद आणि पालाश याच्याबरोबरच काही सूक्ष्म अन्नद्रव्याचं जर आपण द्रवरूप खतामधून कपाशीला त्याचा निश्चितपणाने फायदा होतो. ह्या कपाशीच्या बोंडांची काढणी जी आहे तर ती कधी करावी? कोणती योग्य वेळ आहे? कपाशीच्या शेतामध्ये ज्यावेळेस सर्वसाधारणपणे 30 ते 40% बोंड हे फुटलेले असतात किंवा उमललेले दिसतात अशा वेळेस आपल्याला कपाशीची पहिली वेचणी करणं गरजेचं आहे. आणि वेचणी शक्यतो सकाळच्या वेळी करावे की ज्यावेळेस हवेमध्ये थोडीशी आर्द्रता असते आणि त्यामुळं काडी कचरा असेल किंवा वाळलेले पानं असतील ते कापसाला चिटकत नाही, म्हणून ते सकाळच्या वेळी करायला पाहिजे. आणि त्यानंतरच्या ज्या वेचण्या आहेत 2 ते 3 वेचण्या आहे साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या अंतराने करावा. अशा सर्वसाधारणपणे 3 ते 4 वेचण्यामध्ये आपल्याला संपूर्ण कापूस हा शेतातून काढता येतो. ठिबक सिंचनाचा पर्याय कापसासाठी कितपत योग्य ठरेल? आता ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे किंवा एखादा शेतकरी आहे आणि त्याला वाटतं आपल्याला कपाशी घ्यायची आहे परंतु पाणी मात्र कमी आहे, अशा ठिकाणी
तो ठिबकद्वारे कपाशीची लागवड घेऊ शकतो. प्लॅस्टिकच्या नळ्याच्या माध्यमातून थेंब थेंब पाणी त्या ठिकाणी पडत राहतं आणि जमिनीमध्ये पिकाच्या मुळाशेजारी चांगल्या प्रकारे ओलावा राहू शकतो आणि म्हणूनच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून हे चांगल्या प्रकारे कपाशीचं पीक हे आपल्याला घेता येतं. डॉक्टर साहेब, आपण सुरुवातीला म्हणालात की कापसाचं पीक हे शेतामध्ये साधारण 6 महिने उभं असतं. मग ह्या कालावधीमध्ये आपण कापसामध्ये दुसरं एखादं आंतरपीक घेऊ शकतो का? घ्यायचं झालं तर ते कोणतं घ्यायचं आणि कधी सुरुवात करायची पेरणीला वगैरे? कापसाच्या पिकामध्ये आंतरपिकं घेणं हे केव्हाही फायदेशीर ठरू शकतं. कारण कपाशीचा पिकाचा कालावधी हा 6 महिने किंवा जास्त काळ त्या ठिकाणी असू शकतो. म्हणून कपाशीच्या पिकामध्ये आंतरपीक घेणं हे निश्चितच फायदेशीर आहे. त्यामध्ये कापूस अधिक भुईमुग, भुईमुगाची TPG 41 किंवा SB 11 या वाणांचा जर आपण आंतरपीक म्हणून त्या ठिकाणी उपयोग केला तर निश्चितपणाने आर्थिक फायदा त्यातून आपल्याला मिळू शकतो. त्याचबरोबर कापूस अधिक तूर, कापूस अधिक सोयाबीन, कापूस अधिक मूग, कापूस अधिक उडीद, कापूस अधिक गवार अशाही प्रकारची पिकं आपण आंतरपिकं म्हणून कपाशीमध्ये घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये थोडेसे ज्याला आपण रिस्क म्हणतो ती रिस्क विभागली जाते आणि आपल्याला एक शाश्वत उत्पन्न या त्या लागवडीतून मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो, आज डॉक्टर साहेबांनी आपल्याला जी माहिती दिली उन्हाळी बागायती कापसाच्या लागवडीच्या संदर्भात, तिचा आपण जास्तीत जास्त उपयोग कराल आणि अधिक उत्पादन आपल्या शेतामधून घ्याल याबद्दल मला खात्री वाटते. डॉक्टर साहेब, आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना उन्हाळी बागायती कापसाची शेती कशी करायची याबद्दल फारच उपयुक्त अशी माहिती करून दिलीत. त्याबद्दल मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार.